हे महादेव मंदिर आहे. लोणार सरोवर बघण्यासाठी आलेलो आहो. खूप मोठे प्राणी वगैरे, पक्षी, वेगवेगळ्या कलरचं पाणी. आणि ही महादेवाची पिंड आहे. अंधार आहे, लाईट वगैरे काही नाही इथं. पण दृश्य वगैरे पर्यटन ठिकाण आहे. पर्यटन ठिकाण पाहण्यासाठी खूप गर्दी आहे. इथं सध्या गर्दी नसण्याचं कारण एक टाईम झालेला आहे, 6 वाजलेले आहेत संध्याकाळची, त्यामुळं गर्दी वगैरे काही नाही आहे. पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे. लोणारच्या सरोवराचं दृश्य आहे. पण या पाण्याचं जे कलर जे आहे ते वेगवेगळं आहे. हे दृश्य तुम्ही डोळ्याने बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये मला माहिती नाही दिसायला की नाही वगैरे, पण थोडं वेगवेगळ्या कलरचं आहे. पाण्याचा खारट आहे पाणी. पण हे बघा एवढं सरोवरपणे मी आणि माझे मित्र बघायला आलेलो. आणि हे काय याच्यानंतरच दुसरं कुठे नाही. हे शेवटचं टोक आहे, शेवटचं मंदिर आहे. हे डिझाईन माहिती नाही कुठली आहे, कोण काय लिपी वगैरे ह्याची काय अभ्यास नाही आपल्याला. वेगवेगळ्या याच्यामध्ये पैलूमध्ये हे कुठल्या दशकामध्ये झालेलं आहे याचं काही आपल्याला प्रूफ वगैरे याचा अभ्यास नाही झालेला आहे माझा. मला नाही माहिती मंदिर हे कधी कुठल्या काळामध्ये बनलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ लोणारचा. आणि हे शेवटचं मंदिर महादेव मंदिर आहे. पण थोडं ढसळ पडलेलं आहे एक साईड. बाकी हे दृश्य वेगळं आहे, खूप छान आहे. पर्यटकासाठी खूप आवर्जून येण्यासारखं आहे. आणि आम्ही पण आवर्जून आलेले आहोत. आमचे मित्र आलेले नाहीत, वेळ झाला असल्यामुळे वेळेनुसार आले नाही. आणि खूप लांब पण आहे, जवळपास 4 किलोमीटर आहे बघा. हे या टोकामधून आलेलो आहो आम्ही, समोरच्या टोकामधून तिथून आलेलो आहो. 4 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे मंदिर आहे महादेव मंदिर. तर ठीक आहे मित्र, तर भेटू समोरच्या ब्लॉगमध्ये. माझं नाव बजरंग दाडे आहे. पण काही पर्यटक आहेत, पर्यटकांना बोलू, ते येत आहेत, ते पण आहेत. हा शेवटचं टोक आहे बघा. एक नंबर. व्हेरी गुड. हां थँक्यू दादा. हे आमचे शेवटचे आहेत बस. हां हेच एंड आहे, हेच मंदिर आहे. हो ठीक आहे दादा. खूप मोठं जंगल आहे पाहण्यासारखं. वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत, वेगवेगळे वनस्पती आहेत इथं. आणि खूप मोठे मोठे झाडं आहेत. झाडं पण वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत वेगळे. इथं जी वनस्पती असते ही जे पक्षी प्राणी दुसरीकडं नाही भेटणार तुम्हाला बघण्यासाठी. आणि वनस्पती पण ही इथं वेगळी आहे थोडी, कारण दुसरीकडून. आणि ही इथं उल्कापिंड पडलेली आहे. या उल्कापिंडाच्या जागी लोणार आहे, सरोवर आहे बघा. खूप मोठा आहे. चला ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.